एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश अग्रवाल, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामणप्पा गवळी, मायदेवी परदेशी, प्रतिभाताई चौधरी यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मरण केले। यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर कोडगीर, उपाध्यक्ष पप्पू अहिरराव, गणेश परदेशी, माजी अध्यक्ष दिनेश बागुल, दक्षिण आघाडीचे जिल्हाध्यक्ष उन्नीकृष्ण नय्यर, महादेव परदेशी, चेतन मंडोरे, कृष्णा शिंदे, ओबीसी मोर्चा सदस्य दीपक, राजेंद्र गवळी, सुनील विसपुते, रवींद्र वडनेरे, महाले दादा यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक कार्यकर्ते स्वर्गीय पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने भारतीय जनता पार्टी धुळे महानगर ओबीसी आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून विविध कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यामध्ये माननीय पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेब यांचा 17 सप्टेंबरचा वाढदिवस, आज 25 रोजी पंडित दीनदयालजी उपाध्याय, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्ताने सेवा पंधरवाडा असा हा कार्यक्रम असून यामध्ये भारतीय जनता पार्टी देशभर अनेक सेवा योजनेचे कार्यक्रम करत आहे। त्यामध्ये आज धुळे शहरामध्ये आरोग्य शिबिर कष्टकरी कामगारांच्या माध्यमातून झालं। सकाळी स्वच्छता अभियान, माता एकविरा मंदिराजवळ भाविकांना चहा वाटप, संतोषी माता मंदिरात शारदीय उत्सवानिमित्ताने त्या ठिकाणी साडी चोळीचा आहेर देऊन महिलांच्या वतीने कार्यक्रम करण्यात आलेला आहे। अंत्योदय ही योजना गेल्या शतकापूर्वी ज्यांनी मांडली, ती अंत्योदय योजना म्हणजे या देशातील शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या नागरिकापर्यंत ज्या शासनाच्या योजना आहेत, अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, या योजना शेवटपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। आणि तीच योजना आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्याच नावाने, अंत्योदय या नावाने आज परिपूर्ण करत आहेत। म्हणून अशा महान देशप्रेमी स्वर्गीय पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या स्मृतीस आम्ही अभिवादन करून नतमस्तक होतो।